नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूज मध्ये आता वेळ झाले चर्चेचा धुरळा उडवण्याची। मंडळी, काल राज्याच्या उपराजधानीमध्ये जो काही दंगा झाला तो आपण सगळ्यांनी पाहिला। सलोखा आणि सौहार्द जपणारं शहर अशी ओळख असलेलं नागपूर हिंसाचारामुळे एकाएकी चर्चेत आलं। औरंगजेबाच्या कबरी विरोधातील आंदोलनाचं निमित्त ठरलं आणि दोन गट नागपूरमध्ये आमने सामने आले। पुढे राज्याच्या उपराजधानीमध्ये महाराष्ट्रानं जाळपोळ होताना पाहिली, तोडफोड होताना पाहिली, पोलिसांवर होणारे हल्ले सुद्धा पाहिले आणि त्यानंतर सुरू झालेले आरोप प्रत्यारोपही महाराष्ट्र आता पाहतोय। सरकार म्हणतंय की हा नियोजित कट होता, तर तिकडे विरोधक यावरनं सरकारलाच दोषी धरतात। किंबहुना राणेंसारख्या मंत्र्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांकडे बोट दाखवले जातात। विरोधकच नाही तर सरकारमध्ये सामील असलेले मिटकरींसारखे नेते या घटनेला सरकारचं अपयश मानतात आणि म्हणून काल नागपूरमध्ये घडलेल्या घटनेवरती आपल्याला बोलावं लागेल, समजून घ्यावं लागेल की हे का झालं, कोणी केलं आणि कोणत्या उद्देशाने केलं। याच विषयावरती आज आपला चर्चेचा धुरळा। नागपुरात हिंसाचार, कोण सूत्रधार? आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आणि आपल्या सोबत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आणि थोड्याच वेळामध्ये या चर्चेमध्ये आपल्या सोबत काँग्रेसकडनं प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा असतील आणि त्यासोबतच बजरंग दलाकडनं भूमिका मांडण्यासाठी अमोल ठाकरे सुद्धा नागपुरातनं आपल्या सोबत असणार आहेत। सगळ्यात आधी या चर्चेला सुरुवात करत असताना मी अजित चव्हाण आपल्याकडे येतो। अजित चव्हाणजी, इथं प्रश्न असा आहे की काल जो काही दंगा नागपूरमध्ये झालेला आहे तो महाराष्ट्रानं बघितलाय, त्यानंतर आज त्याच्यावरती सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत। मात्र यातली एक प्रतिक्रिया ही लक्ष वेधून घेते आणि ती प्रतिक्रिया आहे आपल्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या आमदारांची, अमोल मिटकरींची, ज्यात ते म्हणतात की सरकारचं हे अपयश आहे जे या दंगलीच्या माध्यमातून महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आपली भूमिका? गुरुप्रसादजी, अत्यंत चिंताजनक आहे की एखाद्या घटनेत अफवा पसरवून लोकांचा जमाव गोळा केला जातो आणि पोलीस अधिकाऱ्यांना गंभीर जखमी होईतो कुऱ्हाडीनं वार केले जातात, पोलिसांवर हल्ला केला जातो। मला या ठिकाणी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून द्यायची आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आणून द्यायची, यापूर्वी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवरती असेल, नाशिकमध्ये असेल, आता नागपूरमध्ये असेल आणि यापूर्वी अशा सलग अनेक घटना आहेत की ज्या घटनांमध्ये कोणीतरी एक माणूस माथे फिरून उठतो, तो विशिष्ट समुदायाच्या लोकांना खोटं काहीतरी सांगतो आणि त्यांच्याकडून त्यांच्याकडे असा हिंसाचार करून घेतो। नागपूरमधलं चित्र तर अत्यंत भयानक असं आहे, कारण 48च्या वर लोकांची धरपकड या विषयामध्ये करण्यात आलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचं काम अजूनही सुरू आहे। सूत्रधार अटक करण्यात आलेला आहे, तो परप्रांतीय आहे। तोडफोड करणारे हल्लेखोर हे बहुतांश परप्रांतीय होते, एका विशिष्ट धर्माचे होते आणि त्यांनी आपल्या या सगळ्या कृत्यामध्ये हिंदूंच्या घरांना लक्ष्य केलं, जाऊन वाहनं फोडली, जाळपोळ केली, अशांतता माजवली, पोलिसांवरती हल्ला केला। हे सगळे लोक हे राष्ट्रविरोधी लोक आहेत। हे कशामुळे झालं तर कुराणाच्या आयती जाळल्या अशा पद्धतीची अफवा पसरवण्यात आली। मला एक गोष्ट इथं सांगायची आहे की छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि त्यांच्या वरती अनन्वित अत्याचार करून त्यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन केलं जातं, तिथं हार फुलं चादरी चढवल्या जातात, संभाजी महाराजांच्या हत्याराचा सन्मान केला जातो। आपण सुसंस्कृत लोक आहोत, एखाद्याची कबर, एखाद्या शत्रूची कबर जरी असली तरी देखील ती आपल्या पूर्वजांनी ठेवली आहे निश्चितपणे, परंतु त्याचं जेव्हा महिमा मंडन व्हायला लागलं तेव्हा समाजामधनं याचा विरोध झाला आणि मला असं वाटतं की तो संसदीय पद्धतीने केला जात होता। त्याला उत्तर जर कोणाला द्यायचं असेल तर ते त्यांनी संसदीय पद्धतीने द्यायला हवं होतं। मात्र अशा पद्धतीनं ही पूर्वनियोजित कट करून हे जे काही सगळं घडवण्यात आलेलं पण नाही, इथं प्रश्न असा पडतो अजित चव्हाण जी, आपण सातत्यानं पूर्वनियोजित कट असा उल्लेख करताय, मग प्रश्न असा पडतो की हे फेल्युअर आहे का? पूर्वनियोजित कटाचा अंदाज येऊ शकला नाही आणि त्यामुळे झालं का? अमोल मिटकरींनी थेटपणे हेच भाष्य केलेलं आहे, ते म्हणतात की सरकारचं अपयश आहे।
नाही, मिटकरींची ही व्यक्तिगत विधानं असतील. त्यांनी त्यांचे नेते अजित पवारजींशी चर्चा करावी आणि मग अधिकृत मत त्यांच्या पक्षाचं काय ते बरं, म्हणून सांगावं. त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे समजून घेऊया. रुपालीताईंनाच विचारूया, त्या सोबत आहेत आपल्या. व्यक्तिगत मत रुपालीताई, मला असं वाटतं, नाही, मला असं वाटतं रुपालीताई पार्टीच्या अधिकृत प्रवक्त्या आहेत, त्यामुळे रुपालीताईंचं मत याच्यामध्ये जास्त अधिकृत असेल असं मला वाटतं. म्हणूनच त्यांना विचारूया. हे भावनातीत मग मला अतुल लोंढेंकडे पण जायचंय. पण त्यांनी अजितदादांशी या विषयावर चर्चा केलेली आहे का, हा मूळ प्रश्न आहे. बर. रुपालीताई, अमोल मिटकरी सातत्यानं या विरोधातली भूमिका मांडतायत. कालही आपण याच्याविषयी बोललो. आज त्यांनी जे म्हटलंय ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं जर का दंगली होत असतील तर हे सरकारचं अपयश आहे. आपल्याला वाटतं सरकार अपयशी ठरलेलं या सगळ्यामध्ये, हे सगळे प्रकार रोखण्यात? यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की जी दंगल घडण्यात आली, ही जी दंगल जर नियोजित होती तर आमदार अमोल मिटकरी यांनी काय सांगितलं की आम्ही सरकारमध्ये आहोत आणि ही जर दंगल नियोजित कट कारस्थान करून जर करत असतील तर पोलिसांना त्याची माहिती नव्हती का, त्याच्यामुळे ते वक्तव्य केलेलं आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, औरंग्याचं थडगं म्हणजे अनेक जण तरी कबर म्हणतात, मुळामध्ये हा इतिहास आहे 1600-1700 मधला. आज आपण 21व्या शतकात आहोत. ते थडग्या ज्या राणीने भीक म्हणून त्या माणसाला तिथं दिली आपण असं समजू. कारण का औरंगजेबाचं ज्याने आपल्यावर हिंदू लोकांवर छत्रपती संभाजी महाराजांवर जे अन्याय केले, त्यांना जे तीळ प्रत्येक गोष्टीतनं मारलं, त्याच्यातनं छावा चित्रपट आला. इतिहास सगळ्यांनाच माहिती होता, पण छावा चित्रपटाच्या नाही ताई, औरंगजेबाच्या इतिहासामध्ये आणि त्या सगळ्या कबरीच्या इतिहासामध्ये आपण नको जाऊया. वर्तमानामध्ये जे घडलेलं आहे ताई, ते जास्त महत्वाचं आहे. हो नक्कीच, त्याच्यावर येते. त्याच्यामुळे ज्या काही औरंगाच्या थडग्यावरनं जी काही वक्तव्य आली त्याच्यामध्ये काही समाजाने, म्हणजे जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की हे कटकारस्थान होतं, अनेक जणांनी दगड आणली, ज्यांची गाडी जाळण्यात आली त्यांनी सांगितलं की आमच्या इथे हे आधी कधीही झालेलं नव्हतं. परंतु हे सगळे जे संशयित आहेत दंगलीचे, ते कुठल्याही धर्माचे जातीचे असू द्या, त्यांना ताब्यात घेतल्याशिवाय या गोष्टींचा उलगडा होणार नाही आणि त्याच्यावर आपण वक्तव्य करणं चुकीचं राहील. माझं एवढंच मत आहे की महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे, शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. ते आम्ही सरकारमधले असू नाही तर विरोधातले असू, आम्ही हिंदू असू किंवा मुसलमान असू किंवा ख्रिश्चन असू, आम्ही सगळ्यांनी एकोबाने इथे राहिलेलो आहोत आणि त्या महाराष्ट्रामध्ये ती शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. एकमेकांवर कुरघुडी करून किंवा वाक्याचा बोलून किंवा एकमेकांच्या या गोष्टी करून काही उपयोग होणार नाही. त्याचा फटका समाजातील लोकांना पडतो. मी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना अतुल लोंढेंना या चर्चेत आणू इच्छितो. अतुल लोंढेजी, आता संयतपणे प्रतिक्रिया सरकारमध्ये असलेल्या पक्षाच्या प्रवक्त्यांकडनं घेत आहेत, मात्र हीच भूमिका सरकारमधल्या मंत्र्यांनी यापूर्वी घेतली असती, संयतपणे संयमानं जर ते बोलले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती, असं आपल्याला वाटतं का? औरंगजेब तो बहाना है, जो आम जनता की लूट मची है उसको छुपाना है. मला सांगा, प्रशांत कोरटकर हा कोणाच्या जवळचा आहे? हो, सगळ्या नागपूरला, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांच्या तो जवळचा आहे. अनेक मोठ्या पोलिसांशी त्याचे इतके लागेबांधे आहे की मोतेवारवर जी ईडीने रेड करून गाडी जप्त केली रोल्स रॉयसची त्याच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये म्हणतात की तो चिल्लर आहे. मग चिल्लर व्यक्ती तुम्हाला आतापर्यंत सापडत नाही. काय बोलला तो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल? राहुल सोलापूरकर कसा सुटला? छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणचा पुतळा पडला खाली, त्या आपटेला लवकरच बेल मिळाली, अजूनपर्यंत देवेंद्र फडणवीसनी माफी नाही मागितली. आज बीजेपीचा एक खासदार सभागृहामध्ये म्हणतो की नरेंद्र मोदी हेच यांचाच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. हा देशद्रोह नाही आहे. हा आमच्या अस्मितेशी आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान आहे आपल्या मनामध्ये, त्याच्याशी खेळ नाही आहे. त्याच्याने एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद दुखावल्या नाही गेलं का? कोण आहे औरंगजेब? काय त्याची अवकात आहे? इथेच झालं ना सगळं महाराष्ट्रात. खरं. पण हे सगळं जे आहे हे मूळ मुद्द्यांपासून दूर जाण्यासाठी वाढवलेलं आहे. हे प्रकरण सुरू झालं ते कोरटकर पासून सुरू झालं, राहुल सोलापूरकर पासून सुरू झालं आणि ह्या प्रकरणामधून यांनी एवढी मोठी मजल गाठली की ज्या नागपूरमध्ये रामनवमीला रामाचा जो रथ आहे ते मुस्लिम हिंदू दोघेही मिळून ओढतात सुरुवातीला,
संत ताजुद्दीन बाबाची नगरी आहे ती. तिथे हिंदू मुस्लिम दोन्ही मिळून तो सगळा सण उत्सव साजरा करतात. आजपर्यंत आम्ही दंगल नाही पाहिली तिथे. तर मी लहानाचा मोठा झालोय त्या माल भागामध्ये. मी तर कधीच नाही पाहिलं हे. पूर्ण नागपूरमध्ये कधी नाही पाहिलं. देशात काही घडलं असेल पण नागपुरात असं कधी घडलं नव्हतं. मग हे जर पूर्वनियोजित आहे, अशा पद्धतीने कोणी केले असतील दंगली, कोणत्याही समाजाचे धर्माचे असो, तुम्हाला माहित नाही झालं का? पहिले अशा पद्धतीचं आंदोलन होतं हे माहित नव्हतं का? मग हे वेगळ्या अफवा पसरून राहिल्या, वेगवेगळ्या गोष्टी घडून राहिल्या. तिथले आमदार प्रवीण दटके म्हणतात की पोलीस फार उशिरा आले. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडू दिल्या का? अहो, चांगलं आहे आमचं नागपूर. आमचं नागपूर गुन्ह्या गोविंदानं राहणार आहे. आम्ही असं कधीच नाही पाहिलं. बरोबर. अखेरच्या हे सगळं अंतरावर का कोपरली झालं पोलीस हे स्टेशन आपल्याला आहे, समजून DCP घ्यावं बसतात, लागेल. अतुल ACP लोंढेजी, बसतात, अमोल PI ठाकरे बसतात, आपल्यासोबत आणि आहेत. गणेशपेठ पोलीस स्टेशन आहे. बजरंग दलाकडनं ते आज भूमिका मांडणार आहेत, कारण बजरंग दलानेच आंदोलन केलेलं होतं. अमोल ठाकरेजी, प्रश्न हा पडतोय महाराष्ट्राला, सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला आहे की नागपूरमध्ये असं काय झालं नेमकं? म्हणजे राज्यभर आपल्या सगळ्या संघटनांची आंदोलनं झाली, पण नागपूरच का पेटलं हा प्रश्न या सगळ्याच्या मुळाशी आहे. काल आम्ही जेव्हा आपलं आंदोलन करून आदरणीय कलेक्टर साहेबांना डेप्युटेशन द्यायला निघालो, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या महालच्या पुतळ्यासमोर एक मस्जिद आहे. त्या मस्जिदीतून काही 10-20 तरुण बाहेर निघले दगडफेक करत बरं. आणि नारे लावत होते. ते नारे अक्षरशः त्यांनी काय लावले? औरंगजेब हमारा आलमगीर है, औरंगजेब हमारा बाप है, उसकी कबर को कोई हात लगाएगा उसको मिट्टी में मिला जाएगा. आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यासमोर त्यांनी अशी शिवागाळ केली. त्यानंतर पोलिसांना त्यांना तिथून पळवलं. त्यानंतर पुन्हा 100-200 लोक आले, त्यांना पुन्हा पळवलं. आणि 6:30 वाजता नंतर श्याम टाकीची एक मस्जिद आहे, त्याच्या अगोदर पण जे 4 दंगली झाल्या, त्या 4 दंगलीमध्ये त्या मस्जिदीतूनच सगळे मुलं बाहेर निघाले आणि दगडफेक करत हातात तलवारी, भाले, बिचवे घेऊन ते सरळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे आले. त्या गल्लीत राहणाऱ्या सर्व हिंदू गल्लीत ते गेले. तिथले त्यांनी दुकानं, घरं आणि गाड्यांना आग लावले आणि सगळ्या मोठ्या गाड्यांच्या काचा फोडल्या. तर हे सुनियोजित पद्धतीनं केलेलं षडयंत्र आहे. आमचा आरोप तोच आहे की आम्ही तर औरंगजेबची कबर हटाव हा विषय घेऊन होतो. मग यांच्या पोटात का दुखावं? हे औरंगजेबची औलादे आहे का? हे सिद्ध होत आहे. बरं. अजित चव्हाण, या सगळा घटनाक्रम अमोल ठाकरे यांनी मांडलेला आहे, आपल्या समोर ठेवलेला आहे. मगाशी आपल्याला आक्षेप होता, बोला आपण. नाही, अतुल लोंढे जे आता जे म्हणाले ते अगदी खरं आहे. मी नागपुरात जवळपास सर्व सुट्ट्या माझ्या नागपुरात गेल्या आहेत. माझ्या मोठ्या दोघी बहिणी नागपुरात दिलेल्या आहेत. त्यामुळे माझं नागपूरशी फार वेगळं नातं आहे. मला नागपूरची सगळा DNA, सगळी सामाजिक रचना माहिती आहे. पण आता अमोल ठाकरेजी जे म्हणतायत, अतुल लोंढेजी, त्याच्यामध्ये तथ्य आहे ना, ही सगळी जी मंडळी आहे, या मंडळींना कोणीतरी भडकावलं. तो परप्रांतीय आहे, तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांची मोडस ऑपरेंडी लक्षात येईल. या लोकांची ही जी मानसिकता आहे ना, ही मानसिकता किती भयावह आहे बघा, की औरंगजेब हमारा बाप आहे. आपण राजकीय पक्ष म्हणून ठीक आहे, एकमेकावर टीका टिप्पणी होईल. अतुल लोंढेजी आम्हाला म्हणतील आम्ही अपयशी ठरलो, आम्ही आत्मपरीक्षण करू. परंतु ही जी विचारसरणी आहे अतुल लोंढे साहेब, याचं काय करायचं? या महाराष्ट्राचा आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजच असू शकतात. या लोकांना, ज्या लोकांना औरंगजेब आपला हिरो वाटतो, ठीक आहे, शांततेनं आम्ही आज म्हणू ठीक आहे बाबा रे, राहू देत ती कबर, आम्हाला भांडायचं नाही, ह्याव नाही त्याव नाही. परंतु या गोष्टीला एखाद्या समाजानं जर आपल्या भावना संसदीय पद्धतीनं मांडल्या, अतुल दादा, हे भयानक आहे की नागपूरचे नाही, हे सगळे बाहेरचे लोक आहेत. यांना कोण माणूस यांचं ब्रेन वॉशिंग करत होता? कोण लोक या सगळ्या तरुणांना भडकवणारे आहेत? आणि कोण तुमच्या नागपूरच्या भूमीमध्ये, ताजुद्दीन बाबांच्या हिंदू मुस्लिम एकतेच्या भूमीमध्ये अशा पद्धतीचं विखारी विष पेरतंय? मला असं वाटतं या सगळ्याकडे अत्यंत गांभीर्यानं आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मला सांगा ना, की रामनवमीच्या मिरवणुकीवरती हल्ला होतो, दसऱ्याच्या मिरवणुकीवरती हल्ला होतो, शोभायात्रेवरती, गुढीपाडव्याच्या हल्ला होतो. अशा पद्धतीने एखादं आंदोलन झालं की त्याला हिंसक स्वरूपानं उत्तर का दिलं जातं? मग खिलाफत चळवळीपासून या देशामधले सगळे जर इतिहास आपण काढून पाहिले तर स्वातंत्र्य सुद्धा आम्हाला मिळालं ते अत्यंत रक्तबंबाळ, रक्तलांछित अवस्थेमध्ये मिळालं. ते हे सगळे अशाच वृत्तीचे जे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत यांच्यामुळे मिळालं. यांना आपण महाराष्ट्रामधले जे सगळे लोक आहेत, जे महाराष्ट्र धर्म अभिमानी आहोत, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे अभिमानी आहोत, आपण याला उत्तर देणार आहोत की नाही? मला असं वाटतं अशा वेळी
विरोधी पक्षांनी आपली भूमिका या बाबतीत स्पष्ट केली पाहिजे. कारण या देशामधला हिंदू, कारण काँग्रेसलाही मतदान करणारे हिंदू आहेतच की, आणि लोकांची ही भावना आहे की औरंगजेबाच्या कबरीचं महिमामंडन झालं नाही पाहिजे, हा एवढाच मुद्दा आहे. याला संसदीय मार्गाने उत्तर दिलं जाऊ शकत होतं. दरवेळेला अशा पद्धतीच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये काही विशिष्ट लोकांचीच नावं का येतात? मुस्लिम तरुणांनाच का अटक केली जाते? हिंदूंच्या वस्त्यांवरतीच हल्ले का होतात? मला असं वाटतं हे व्यथित आणि दुःख अत्यंत व्यथित करणारं हे आहे. सरकार कुठलंही असो, कुणाचंही असो, मात्र हे असं सतत घडतं आणि त्याला काहीतरी राजकीय पाठबळ असल्याशिवाय असं गुरुप्रसादजी होणार नाही. मला असं वाटतं काँग्रेसला मतदान करणारे सुद्धा हिंदू आहेत. अतुल लोंढेजी सुद्धा शिव अभिमानी आहेत, संभाजी महाराज अभिमानी आहेत. त्यांनी आपल्या पक्षाची धोरण भूमिका या विषयावरती स्पष्ट केली पाहिजे. आणि अशा वेळेला मला असं वाटतं की जे लोक चूक करणारे आहेत ना, त्या लोकांवरती टीका झाली पाहिजे, त्यांच्यावरती कारवाईची मागणी झाली पाहिजे. सरकार, गृह विभाग, बाकीचे इतर सगळं कारवाई करतातच आहेत ना. पोलीस तिथं स्वतः उभे राहिले, वरिष्ठ पोलीस अधिकारी जखमी झाले. अतुल लोंढे तर भूमिका मांडतील, जाऊयात त्यांच्याकडे. अतुल लोंढेजी. असा आहे अजित, तू आता इतिहासामध्ये हात घातलेला आहे. मी त्या सर्वांचा निषेध करतो ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. मी त्या सर्वांचा निषेध करतो ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. आणि ते कोण होते आहे, आता याच्या पुढे जास्त इतिहासात गेला तर मी ते पण काढून ठेवील बाहेर. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न ज्यांनी कोणी दंगल केली असेल, तो कोणत्याही धर्माचा असो. रुपालीताईंनी पण ती भूमिका घेतली, तुमच्यासोबत आहेत त्या. ज्यांनी कोणी दंगल केली असेल, तो कोणत्याही धर्माचा असो, तो गुन्हेगार आहे. त्याला शिक्षा झाली पाहिजे. कोणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आहे. शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानणारे सगळेच आहेत. जे मानत नसतील त्यांना मानण्याचं काही कारण नाही आहे. सगळ्यांना सगळा इतिहास माहिती आहे. कोणी कशी पद्धतशीर बदनामी केली छत्रपती संभाजी महाराजांची हे सुद्धा माहिती आहे. कसं संभाजी ब्रिगेडनी नंतर इतिहास पूर्ण काढला, आहा साळुंखेंनी कशा पद्धतीनं समोर व्यवस्थित इतिहासाचा अभ्यास करून इतिहासाचे पुरावे मांडून छत्रपती संभाजी महाराजांचं पुढे आणलं, हे सगळ्यांना माहिती आहे. प्रश्न तो नाही आहे. आमची शांती कोण भंग करण्याचा प्रयत्न करतात आहे, कशासाठी, का अशा दंगलीनंतर कोणाला फायदा होतो आणि कोण दंगली करतात हे लोकांना कळत नाही असं नाही आहे. कैलाश नागरेच्या बाबतीमध्ये चर्चा होत नाही जास्त, याचं दुःख आहे. शेतकरी पुरस्कृत आहे तो, त्यांनी आत्महत्या केली. 3000 पेक्षा जास्त आत्महत्या एकट्या मराठवाड्यामध्ये झाल्या शेतकऱ्यांच्या. वेगवेगळे आकडे देण्याचा प्रयत्न होतो. सोयाबीनला, कापसाला, कांद्याला भाव नाही आहे, त्याच्या चर्चा नाही करायच्या आहे. बेरोजगार या तांडेच्या तांडे बेरोजगारांचे जिकडे तिकडे फिरत आहेत, हायली क्वालिफाईड लोकांचे. पेपर लीक होतात आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. शेअर मार्केटमध्ये सामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस लुटल्या गेला. 92 लाख करोड 5 वर्षात गेले. इंग्रजांनी या देशाला 3,506 लाख कोटी, आपली फक्त 345 बिलियन, 4 बिलियन डॉलरची, आपली 4 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी आहे जवळपास. याच्या कितीतरी पटीनं जास्त इंग्रजांनी लुटलं. त्यांनी देशाची लूट माजवली, देशाला बर्बाद केलं. 25% आपला GDP होता जगाच्या 1700 मध्ये. आता तो 3% पण नाही राहिला. हे लूटमार करून गेले. त्यांच्या विरोधामध्ये कधी काही उभं नाही होतो. या निवडणुकीसाठी, राजकीय फायद्यांसाठी, विभाजनाच्या फायद्यासाठी हे केलं जातं, स्पष्ट आरोप आहे. आमचं नागपूर असं नाही. आमचं नागपूर असं नाही. अमोलला माहिती आहे. आमचं नागपूर गुण्यागोविंदान राहणार आहे. बजरंग दल पण तिथे काम करतं. अमोल ठाकरे विश्व हिंदू परिषद पण तिथे काम करतं. तिथं अनेक चांगले कार्यकर्ते आहेत. असं कधीच होत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की बा हे राजकीय षड्यंत्रपर्यंत सोडा. ज्या लोकांनी केलेलं आहे, हिंसा केलेली आहे, शांतीचा भंग केलेला आहे, जे काही औरंगजेबाला मानणारे लोक असतील त्यांना पकडा, त्यांना सजा द्या, समोर आणा ना. राजकारण काय खेळता तुम्ही? आणि कोणाला सांगून राहिले नागपूरच्या लोकांना कळत नाही असं म्हणता तुम्ही? महाराष्ट्राच्या देशाच्या लोकांना कळलं नाही असं म्हणता? अमोल ठाकरे हात वर करतात. बोला बोला. अतुल भाऊ गेल्या काही दिवसात नागपूरला खरंच गजर लागलेली आहे. आम्ही तेच सांगायचा प्रयत्न करतोय ना. आता गेल्या 2 महिन्यामध्ये येतो आपल्याकडे 20 बोरी गाईचं मांस भेटलं. ठीक आहे, कापणारे कोण आहे? कसाई आहे ना. आणि त्यानंतर पुन्हा आता 8 दिवसा पहिले 20 गाईचे पूर्ण हे भेटले. पुन्हा सक्करदरा ठाण्यामध्ये 20 गाईचे पुन्हा मांस भेटलं. त्याच्या अगोदर यशोधरा नगर ठाण्यामध्ये आपल्या गौरक्षांवर आतमध्ये ठाण्यामध्ये येऊन हे कसाई आपल्या कार्यकर्त्यांवर हमला करतात आहे. तर नागपूरचा माहोल कोण बिघडत आहे? रमजान असल्यानंतर तुम्ही हे जे कृत्य करून राहिलेले आहे, म्हणजे कुठं ना कुठं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायचा हा प्रयत्न होता.
आणि अरे गेल्या पण पोलीस 8 यंत्रणेला हे सगळं कळत दिवसापासून नाही, हे हेही दुर्दैव आहे आपलं. हेही लक्षात घ्यावं लागेल अमोल ठाकरेजी, हेही लक्षात घ्यावं लागेल. येतो अजित नाही, हे चव्हाणजी, आम्हीच लक्षात रुपालीताईंकडे आधी आणून जातो. भाऊ, आम्हीच लक्षात अमोल आणून भाऊ, बोलून राहिलोय ना. अमोल भाऊ, हे मला पोलिसांनी असं सगळं वाटतं, थांबवलं भाऊ, पाहिजे. अतुल भाऊ, हे पोलिसांनी सगळं थांबवलं पाहिजे. हे प्रकार होऊ दिले नाही पाहिजे. नाही पोलीस अरे अमोल भाऊ, आपणही राहतो ना, एका शहरात राहतो. पोलिसांनी पोलीस या करताय, सगळ्या पण घटनेला जे आहे ते आळा आम्ही घातला पण पाहिजे. जे गुन्हेगार आहेत त्यांना सक्षम म्हणून गजाआड केलं करतोय. पाहिजे. कायद्याच्या समोर उभं केलं पाहिजे. असं आहे की नाही, हे अमोल पोलीस ठाकरे, जिल्ह्यामध्ये पण सातत्यानं आम्ही जर हे पण प्रश्न त्याच्या- अमोल ठाकरे त्याच्यामध्ये अतुल लोंढे जो उपस्थित मुद्दा करत मांडतायत, असेल, तो अमोल भाऊ जो जर मुद्दा उपस्थित मांडतायत, करत आपणही असेल तर सगळी या- पार्श्वभूमी या सगळ्या प्रकरणाची सांगितली, कालच्या सगळ्या घटनाक्रमच आपण सांगितला. मग जर का इतकी जर का पूर्वनियोजित कटाची शंका होती, शक्यता होती, तर पोलीस काय करत होते? हा साधा एक प्रश्न आहे जो या सगळ्याच्या मुळाशी ज्याची उत्तरं सापडत नाहीयेत आपल्याला. नाही आम्ही हे वेळोवेळी निर्देशात आणून दिलेलं आहे. आता आमची भूमिका तेच होती का बा हे कुठंतरी थांबलं पाहिजे, कारण की हे मोठी काहीतरी दंगल घडवण्याचा प्रयत्न करून राहिले. आम्ही गेल्या महिन्याभरापासून पोलीस प्रशासनाला सांगतच आहे. का बा हे पण कुठंतरी काल जे काहीतरी झालं मोठं ते होणार थांबवता आहे. आलं असतं. मग मी अजित आता चव्हाण मला येतो सांगा आपल्याकडे, की पण हे- रुपालीताईंकडे मला जायचंय. जे मगाशी अतुल लोंढे म्हणाले त्याच्याविषयी मला त्यांना नाही, बोलतं करायचंय. त्यांनी तयारी करून ठेवली होती. बरं, थांबवायच्या विरोधक म्हणून विषयामध्ये अतुल तयारीच लोंढेची करून ठेवली भूमिका होती. मांडतात की सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जात नाही, त्याच्यावरती चर्चा होत नाही. तीच भूमिका सुदैवानं सत्तेचा भाग असून सुद्धा आपल्या पक्षामधले आमदार मांडतात. मिटकरींसारखे आमदार बोलतायत, पण चर्चा होत नाही, तो भाग वेगळा. इथं सर्वसामान्यांचं खऱ्या अर्थानं या सगळ्यामध्ये नुकसान होतंय, आपण मान्य करूयात. सरकारचा भाग असताना सुद्धा आपण हे मान्य कराल? मुळामध्ये अधिवेशन चालू आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न हे मांडलेच गेले पाहिजे. अचानकपणे या औरंगाबादच्या खडग्याचा विषय निघाला. आपण असं समजू चला नितेश राणे यांनी तो विषय काढला, पण त्यांनी तो संसदीय पद्धतीने मांडला. त्यांनी कुठेही ते हिंसक नाही केलं. आता जे आमचे बजरंग दलचे भाऊ आहेत ते सांगतायत की ज्यांनी जो घटनाक्रम सांगितला, जर त्यांच्या सांगण्यानुसार जर या गोष्टी कबरीतनं जर मशिदीतनं जर समजा लोक येत असतील आणि नारे देत असतील आणि म्हणत असतील की औरंगा आमचा आलमगीर आहे का काय, तर अशा लोकांवर तातडीने कडक कारवाई व्हायला पाहिजे. आता पुढचा भाग आपण असा समजू, आत्ताच नागपूरमध्ये दंगल का झाली? कारण का राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे नागपूर मधले आहेत. त्याच्यामुळे हे कट्टर कारस्थान पोलिसांच्या लक्षात का आलं नाही? कारण का याच्या आधी येतो अजित चव्हाण, नागपूरमध्ये येतो. कोणतीही अशी घटना झालेली नव्हती. त्याच्यामुळे जेव्हा हा खडग्याचा विषय निघाला तेव्हा मुख्यमंत्र्यांचं जे शहर आहे त्याच्यामध्येच ही गोष्ट घडून आणण्यात आली. तेव्हा हे कटकारस्थान कोणी रचलं, कधी रचलं, याचा तपास पोलिसांना झाल्यानंतर होणार आहे. पोलिसांना वाटलं असेल की बाबा खडग्याचा जरी विषय निघाला असेल औरंग्याचा, पण तो नागपूर पर्यंत येण्याचा संबंध येतो काय? ज्या बजरंग दल किंवा हिंदूवादी सगळ्या संघटनांनी आंदोलन केलं करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण ते संसदीय आणि कायद्याच्या चौकटीत केलं. त्यांनी नारे दिले, कलेक्टरला भेटले, परंतु समोरनं त्याचं प्रत्युत्तर हे अत्यंत चुकीचं, हिंसक आणि दंगली स्वरूपाचं आलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यात तपास करून जे जे दोषी आहेत तसं आश्वासन सरकारने दिलेलंच आहे. अजित चव्हाणजी बोला. नाही, मी रुपालीताईंचंच म्हणणं थोडं पुढे घेऊन जातो. अमोल भाऊ ठाकरे हे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या हिंदू धर्मियांच्या समाजाच्या संघटना आहेत. त्या जेवढ्या भारतीय जनता पक्षाच्या आहेत तेवढ्या त्या काँग्रेसच्या आहेत आणि सगळ्यांच्याच आहेत, कारण ते धर्मासाठी काम करतात. ते काही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, त्यामुळे त्यांना असे प्रश्न अप्रस्तुत आहेत. आता या क्षणाला मला असं वाटतं की सर्व पक्षांनी नागपूर शहर शांत ठेवण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. अशा पद्धतीचे जे राष्ट्रविरोधी लोक आहेत, जे हिंसक पद्धतीनं वागतात, आणि रुपालीताईंच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात त्यांच्या गावामध्ये आपण जर असं सगळं काही घडवून आणलं तर या औरंगजेबाच्या कबरीच्या महिमा मंडनाविरोधामध्ये जे काही आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रातलं, ते एक प्रकारे त्याला गालबोट लागेल, ते दडपलं जाईल, असंही सगळं असू शकतं. त्यामुळं याच्यातला जो मोठा कट आहे तो निश्चितपणे पोलीस शोधून काढतील. पण मला असं वाटतं की या क्षणाला रमजानचा पवित्र महिना सुरू आहे, त्यावेळेला अशा पद्धतीच्या हिंसक घटना करणारे हे जे लोक आहेत, जे औरंगजेब प्रेमी आहेत, त्यांच्यावरती सुद्धा कडक कारवाई अत्यंत गरजेची आहे. त्यांचे धार्मिक नेते सुद्धा या बाबतीमधली पावलं उचलतील असं आपण समजूया, तशी अपेक्षा करूया. त्याचं कारण असं आहे की शेवटी सामान्य लोकांना याचा त्रास होतो.
आणि सामान्य माणसाने, हिंदू समाजाने आपल्या भावना जशा संसदीय पद्धतीने समोर ठेवल्या, तशाच ज्या लोकांना कोणाला आणखी याच्या विरोधात वाटत असेल त्यांनी संसदीय पद्धतीने ते मांडल्या पाहिजे. हा भारतीय लोकशाहीला अभिप्रेत हा मार्ग नाही. त्यामुळं याचं राजकारण आता होऊ नये. सर्व पक्षीयांना माझं आवाहन आहे आणि अत्यंत नम्र आवाहन आहे की महाराष्ट्र अशा पद्धतीनं पेटता कामा नये. विशेषतः नागपूरला बर. सर्व धर्म समभावाचा इतिहास आहे. आम्ही हे सगळं पाळायचं आणि आमचे माझ्याकडे विरोधी शेवटची 20 मुस्लिम सेकंद आहेत. समाजामधले काही अति बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. हे नागपूरचा वाईट जो आहे. इतिहास आहे त्याला बट्ट्या लागतं कामा नये. शेवटची 20 सेकंद आहेत. अतुल लोंढेजी, नागपूरकर म्हणून आपली प्रतिक्रिया आणि आपण ही चर्चा थांबवू. मी कालच सगळ्या नॅशनल चॅनलपासून सगळ्या माध्यमांमध्ये आवाहन केलेलं होतं की आपलं नागपूर हे संत ताजुद्दीन बाबांचं जितकं आहे तितकंच प्रभू रामचंद्रांचे आहे. नागपूरचा इतिहास हा सर्वधर्म समभावाचा आहे. एक कॉस्मोपॉलिटिन शहर आहे, शांततेनं नांदणारं शहर आहे. या षडयंत्राला जर हारवायचं असेल नागपूरच्या लोकांना तर त्यांनी शांतता बाळगावी. ज्याला कोणाला राजकीय पोळ्या शेकायच्या असतील त्यांना याचं उत्तर शांततेनेच राहू शकतं की तुम्ही शांत राहा, विधायक मार्गाने आपल्या मागण्या ठेवा, आपोआपच षडयंत्रकारी लोकांना उत्तर मिळेल. अजित, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहात, असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे हे शोभत नाही. सरळ सरळ कारवाई करा. खरं आहे. आता भूमिकेची कोण आवश्यकता औरंगजेबाची आहे. स्तुती ही करणारे चर्चेच्या आहे, सगळ्यात कोण त्यांच्या नावावरून दंगल बरोबर. करणारे अगदी आहे. शेवटाकडे या सगळ्या आपण- लोकांवर कारवाई जी आहे ती कडक कारवाई केली पाहिजे. बरोबर आहे. कोण कडक दंगली कारवाईचीच केल्या, अपेक्षा कोण आहे. या हिंसा सगळ्या केली, प्रकारानंतर त्यांच्यावर नागपूरमध्ये जे काल घडलं ते नागपूरच्या आजवरच्या इतिहासाला साजेसं नाहीच आहे. शिवाय राज्याच्या दृष्टीने सुद्धा ती गोष्ट दुर्दैवाचीच आहे. अशात आपलं या सगळ्यामध्ये काय चुकलं याचा विचार ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनीही करायला हवं. ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे त्यांनीही करायला हवं. आणि समाज म्हणून, धर्म म्हणून आपल्या अस्मिता फुगवून आंधळेपणानं वागणाऱ्यांनी सुद्धा याचा विचार करायला हवा. कारण शेवटी काय आहेत की तुम्हा आम्हाला आपला महाराष्ट्र हा शांत पाहायचा आहे आणि हेच या सगळ्यामध्ये जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचा आभार. आणि यासह चर्चेच्या धुळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.